कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल. दक्षिण सोलापूरच्या तीर्थ गावात पित्याने 3 मुलांना विष पाजून संपवली जीवनयात्रा. मायेची सावली धरणारा बाप जेव्हा काळ बनून समोर येतो तेव्हा माणुसकीही सुन्न होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावात बुधवारी दुपारी अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून भीम अण्णाप्पा वाघमारे वय 34 या पित्याने आपल्या 3 निष्पाप मुलांना शेतात नेऊन विष पाजले आणि नंतर स्वतःही विषप्रशान करून आपली जीवनयात्रा संपवली. भीम वाघमारे हे एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसापासून त्यांचे पत्नीसोबत खटके उडत होते. याच वादातून पत्नी आपल्या माहेरी देगाव येथे निघून गेली होती. नातेवाईकांनी मध्यस्थी करूनही तिने परतण्यास नकार दिला. याच नैराश्यातून भीम यांनी बुधवारी दुपारी प्रगती वय 8, प्रतीक वय 6 आणि प्रतीक्षा वय 4 या 3 मुलांना वळसंग हद्दीतील एका शेतात नेले. तिथे त्यांना विषारी औषध पाजून स्वतःही आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या शिवराज कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी 3 मुलांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने भीम वाघमारे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर 3 मुलांची प्रकृती सध्या चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी भीम यांनी आपल्या पत्नीला फोन करून मी आता निघतोय, तू मुलांना घेऊन जा असा निरोप दिल्याची चर्चा गावात सुरू आहे. भीम वाघमारे हे स्वभावाने शांत आणि मनमिळावे होते. मात्र रागाच्या भरात त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. सर्वात लहान असलेली 4 वर्षाची प्रतीक्षा हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.